नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करतोय माझ्या सासूबाईंची खास शिकवलेली रेसिपी बोंबील चटणी. त्यासाठी आपण सुके बोंबील घेऊया, ते गॅसवर किंवा जाळीवर छान भाजून घेऊया आणि मग पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत घालूया. त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून 2-3 वेळा धुवून स्वच्छ त्याच्यानंतर त्याच्यामधला काटा काढून काही घाण असेल, कडक पाट असेल तर तो काढून असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आता ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत साहित्य. कांदा आहे, टोमॅटो आहे, बेसिकचे मसाले आहेत, त्याच्यामध्ये मीठ आहे, लाल तिखट आपलं घरातला मसाला, हळद आणि धणाजिरा पावडर आहे, लाल मिरचीचे तुकडे आहेत, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मी इकडे कैरी घेतली आहे. तुम्ही कैरीच्या ऐवजी चिंच किंवा कोकमसुद्धा घेऊ शकता. एका कढईत आपण तेल तापवून त्याच्यामध्ये कोथिंबीरची देठं घालूया, कांदा आणि टोमॅटो घालून छान परतून घेऊया, त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया, आपले बेसिकचे मसाले घालूया, कैरी घालूया आणि छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया की जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत. त्यानंतर आपण निवडलेले सुके बोंबील घालूया आणि ते छान परतून घेऊन मग आपण झाकण ठेवून त्याला मस्त शिजू देऊया. शिजू दिल्यानंतर आपले हे सुके बोंबीलाची चटणी तयार झालेली आहे. त्यावर भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि आपण सर्व करूया. ही बोंबलाची रेसिपी अगदी छान, खमंग, झणझणीत आणि कोकणी लोकांची खास पद्धत आहे. पावसाळ्यात जरूर करा आणि ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर खा. माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.